मी आता उन्हाळा बघतोय. एक एक चांगला अभिमानाची गोष्ट आम्हाला याच्यासाठी वाटते की ज्यावेळेस आम्ही चॅनलकडे गेलो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की आई तुळजाभवानीवरती सिरियल नव्हतं झाली आत्तापर्यंत. ज्यावेळेस आम्ही रिसर्चला आणि देवी भागवत पुराण असेल काय स्कंद पुराण असेल सह्याद्री खंडातलं ते गोळा करताना लक्षात आलं की हे महात्म्य खूप मोठं आहे आणि जबाबदारीचं काम आहे. तर रिसर्चसाठीच आम्ही 7-8 महिने घेतले होते त्याच्यात. रिसर्च केल्यानंतर एक बाउंडिंग केलं आणि मग आम्ही प्लॅटफॉर्मवरती जेव्हा शो चालू केला तसं एक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप अजून कळायला लागल्या आणि खूप सोपं नाही आहे दाखवणं, हे खूप अवघड आहे, कठीण आहे. तरी आम्ही तो एक पेलायचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की त्यात एक 150 भागापर्यंत आलं म्हणजे एक सक्सेस त्यातला मिळाला आहे. त्यातलं एक पॉझिटिव्ह वाटतं की आईची कृपा खूप मोठी आहे. तर अडचणी येतात असं नाही, पण त्यातनं आम्हाला मार्ग पण दिसत राहतात प्रत्येक वेळेस. त्यामुळे टीमचं सगळं भाग आहे, दिवस रात्र काम करतायत. महिन्यातले पूर्ण वेळ टेलिकास्ट असतो 30च्या 30 दिवस आणि त्याला चांगलं रेटिंग पण मिळते, लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. तर आनंद वाटतो याचा आणि अजून जोमाने आपण काम करत लवकरच 1000चा टप्पा पूर्ण करूयात. त्यासाठी देवीचा आशीर्वाद आहेच आपल्यासोबत. तर मला असं वाटतं की रिसर्चमधून आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी वाटल्या तर तुम्ही बघून आम्हाला प्लीज सल्ला द्या की अजून आम्ही काय केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढचं करू अशी आशा आहे. अमलेश भाऊ आपल्याकडे आले तर आपल्या सगळ्यांतर्फे आधी एक छोटासा सत्कार करूया त्यांचा आणि मग आपण त्यांचे 2 शब्द ऐकूया. मकरंद सर हार आणि महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी ही सिरियल आम्ही पुणे भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही इतकी सिरियल चाललेली आहे. पण तुम्ही इकडे आहेत पण सगळेजण पाहतात, म्हणजे धार्मिक लोक पाहतात असे आणि वेळ काढून पाहतात. पण आई जगदंबेला, तुळजापूरच्या तुळजाभवानीला माझं एवढंच साकडं आहे की आई जगदंबे ह्या मंचाला इतकं मोठं यश दे आणि असेच एपिसोड इतका मोठा गाजू दे आणि त्यांच्या कलेला वाव भेटू दे, ही जगदंबे चरणी प्रार्थना करतो. आणि ही सिरियल म्हणजे आता शंभूराजांचं इतकं सुंदर असं बघितलं असेल तुम्ही, आता पिक्चर निघालाय, इतकं सुंदर असं पिक्चर निघालाय की जेणेकरून शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये आईसाहेबांची कवड्याची माळ आहे. कारण का हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, हे आपण जपलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि हा इतिहास सगळ्यांना कळला पाहिजे. म्हणून आई तुळजाभवानीची सिरियल नक्की बघा आणि सगळ्यांनी या कलेला वाव द्या. आणि इतकं सुंदर इतकं काम केलं होतं तिने, मी तिचं पाहिलं होतं. आणि नेमकं कोजागिरी पौर्णिमेला मी मंदिरात होतो, छबिना निघाला होता आणि इथनं कुणीतरी मला व्हिडिओ कॉल केला होता माझ्या शिष्याला. त्यावेळेस अक्षरशः धावून आली होती ती त्या राक्षसाच्या अंगावरती आणि तो एपिसोड बघितला माझ्या अंगावरती अंगाव काटावला होता माझ्या अक्षरशः. इथनच कोणतरी व्हिडिओ कॉल केला होता माझ्या शिष्याला, नाशिकचा येतो, हा तो नंदगिरी म्हणून येतो कोणतरी, त्याला कोणतरी व्हिडिओ कॉल केला आणि ती अक्षरशः अशी चवतळून आली होती ना. तर मला अक्षरशः जेव्हा छबिना निघला होता आईसाहेबांचा तेव्हाच मला तिथलीच दिसत होती आईसाहेब. पण काय नाही, असंच पुढे जातात ही माझ्या जगदंबे चरणी प्रार्थना आहे, तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे आणि माझा मेन सगळ्या टीमला आशीर्वाद आहे. आई राजा उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. असे सगळ्यांनी पुढे जा, ही जगदंबेच्या प्रार्थना करतो.
हजार पूर्ण एपिसोड व्हावे ही माझ्या तुळजाभवानी चरणी अष्टभुज चरणी प्रार्थना करतो. या ना तुम्ही पण या ना. ये विकी. दिव्या. तुम्ही सगळ्यांनी हो सगळे हात लावून आणि सर्व कलाकारांना आई तुळजाभवानी कुठं असन तू तुझं मंदिर सोड, तुझं रावळ सोड आणि आशीर्वाद देऊन जा. खूप सुंदर सिरियल तुम्ही इकडे पण त्यामुळे कळत पण अख्खा महाराष्ट्र आपल्याला वाटतं असं पण आहे ना खूप सुंदर सिरियल आणि तुम्ही दाखवता ते खूप भारी वाटेल.